कशा आहात सर्वजण. सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज रविवारचा दिवस आणि लेट उठलो म्हणजे 6:30ला उठले. मग उमेशला जायचं होतं, कॅम्प होता त्यांचा, तर त्याच्यामुळे ते गेलेत सर्व, त्यांचं आवरलं. आणि आता मस्त इथं तुम्हाला दाखवते. इथे गादी टाकतो इथं वरती. असं आम्ही ह्या बेडरूममध्ये झोपत असतो. आणि इथे छान ऊन येतं ना, इथं झाडांवर इथं प्रकाश पडतो ना, मग मी सकाळी अशी खिडकी उघडून देत असते. आणि आता चला ही पसारा पटकन आवरते पटापट. आणि अशा प्रकारे गाणे ऐकत ऐकत मी मस्त कामं करत आहे बेडरूमची. आणि पटापट ही आता सर्व कामं आवरून घेते. एवढं बेडचं तर सर्व ठेवून घेते. सर्व बेडशीट वगैरे नीट करून मग पटापट बाकीच्या दुसऱ्या गोष्टी आवरायला मोकळं होतं. आणि अशा प्रकारे छान गाणे ऐकत ऐकत कामं करत आहे मी. आता इथं सर्व बेडशीट वगैरे नीट करून घेत आहे मी. आणि सर्व ब्लँकेट्स वगैरे सर्व ठेवून दिल्यात. आणि सर्व इथं छान खिडकी उघडी केली की प्रकाश येतो. आणि इथं माझे 2 प्लांट आहे ना, 2-3, तर त्यांना पण मस्त प्रकाश मिळतो. आणि थोडंफार मिळायलाच पाहिजे, मग आपली झाडं व्यवस्थित असतात आणि व्यवस्थित ग्रो पण करतात. म्हणून ही ट्रीज मी ह्या साईडला इथल्या बेडरूममध्ये ठेवली. इथं ऊन पण येतं व्यवस्थित आणि छान वाढते. तुम्ही पाहू शकता. तर छान माझं बेडरूम मस्त आवरते. आणि तुम्हाला पूर्ण लुक बेडरूमचा पण दाखवणार मी थोड्या वेळात, सर्व नीटनेटकं आवरून झाल्यानंतर. आणि ही पुढे पाहू शकता फ्रेम, ही सर्व छान त्याच्यात फोटो सेशन केलेलं आहे, मी दाखवेल एका दिवशी. आणि सर्व उषा वगैरे मस्त ठेवून देत आहे. आणि इकडच्या ज्या फ्रेम आहे ना, त्या पण आता मला त्याच्यामध्ये पण फोटोज लावायचे, नवीन करायचे. ते मागे काढलेले ते आणलेच नाही मी फोटो जाणून, ते पण मला लावायचे आहेत. आता बघू कधी मुहूर्त निघतं त्याचा, पण राहून जातं एक एक गोष्टी. आणि इथं पडदा उघडून दिला की किती प्रकाश पडतो तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर. आता मी इथला सर्व कपड्यांचा पसारा जरा काढले, त्याचं जरा ना वेगळं हे करायचे मला. आणि इथं पाहू शकता उमेशचे कपडे सर्व व्यवस्थित मी ठेवलेले आहे. आणि आता हे आवरून घेतलं पटापट. छान मस्त बेडरूम आवरला. करून दिल्या आणि त्यांचं चाललं आता कार्टून बघायचं. करून घेते पटकन. आणि त्यांच्या दोघांच्या झाल्या, कारण की ते इतकं ओलं करतात ना, मला ऑइलिंग करते, पोहे नाश्ता वगैरे करते, मग त्याच्यानंतर मग हेअर वॉश वगैरे मला करायचे. चला मग बोलते तुमच्याशी. केले आता मस्त पोहे करते. नवीन पॅन
आणला आहे, त्याच्यामध्ये मी आज पोहे करते मस्त. आणि एकदाच मी भाजी बनवली ती, आता हे दुसऱ्यांदा पोहे बनवते. आधी मी मस्त छान शेंगदाणे फ्राय करून घेत आहे. इकडे पण चॉपिंग करून ठेवली, पोहे पण भिजवून ठेवलेलं आहे. आता मस्त करते पटापट. असं ह्या प्रकारचं जर पॅन असला ना तर खूप छान वाटतं स्वयंपाक करायला, इंटरेस्टिंग मज्जा वाटते. मला तर खूप आवडतं. आणि मी आता मस्त याच्यात पोहे बनवत आहे. मला कुकिंग पण फार आवडते, क्लिनिंग, कुकिंग ह्या गोष्टी. आणि छान आपले लाईफस्टाईल, वेगवेगळे ड्रेसेस वेअर करणं ह्या गोष्टी खूप मला आवडतात लहानपणापासूनच. आणि आता मस्त छान मग मी पोहे बनवून घेत आहे. आणि मला पण पोहे म्हणजे ऑलवेज म्हणजे प्रत्येक वेळेस मला पोहे जर खायला दिले मी खातेच. मला खूप आवडतं, लहानपणापासून माझी फेवरेट आहे पोहे. आणि छान मस्त पटापट मी पोहे बनवून घेत आहे. छान आपले पोहे मस्त रेडी आहे. कसं झालं आदू? यम्मी झालंय का? दिशू वाव. राजवी वरती बसतो मस्त छान, त्याचा टेबल आहे ना तो, त्याच्यामुळे छान वरती आता नाश्ता करणार. पूर्ण फिनिश करतो मी, तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. नाश्ता करतो आणि बोलतो तुमच्याशी. मस्त आंघोळ केली, आता मस्तच घर सर्व क्लीन झाडझूड करून घेते. कपडे पण झाले माझ्या मशीनमध्ये, ऑलरेडी मी टाकलेले होते, तर कपडेसुद्धा टाकून घेते आणि मग बाथरूम क्लिनिंग वगैरे. आणि आज माझा लुक पाहू शकता. आज मस्त छान मी फ्रॉक टाईप असं घातलेलं आहे, स्कर्ट टाईप. तर चला मग आधी कपडे टाकते, मग बोलते तुमच्याशी. मी आदू आणि दिशूला आंघोळ घालून दिले आणि तेव्हाच मी कपडे पण मशीनला लावून घेतले. आणि मग कपडे पण लवकर झाले आज. आणि बरं म्हटलं आज लवकर सर्व गोष्टी लवकर पटापट आवरल्या गेल्या. आणि हा ड्रेस खूप छान आहे. मी माझ्या बड्डेला म्हणजे आता 2-3 वर्ष झाले ते बड्डेला घेतलेला होता. खूप छान आहे. आणि याचं बॅक नेक खूप छान आहे, फ्लावर आहे त्याच्यावर, मस्त बटरफ्लाय आहे त्याच्यावरती, खूप सुंदर पण दिसतो. आणि छान आहे, जाडमध्ये. आणि छान असं स्कर्ट टाईप खालचं वाटतं, स्कर्ट टॉप वाटतो, पण फुल हा फ्रॉक टाईप ड्रेस आहे. आणि आता मी पटापट हे सर्व कपडे टाकून घेत आहे. आणि आज पटकन वेळेत झाले म्हणजे आता सुकून पण जातील व्यवस्थित. आणि इथं पाहू शकता खूप गॅलरीत ऊन येतं. आणि अर्ध्या गॅलरीमध्ये इतकं ऊन असताना की मग इथं सुकत टाकायला काही गोष्टी सुकत पण घालत असते. थोडंफार काही राहिलं तर मग मी ठेवू शकते गॅलरीमध्ये. आणि इथं चिमण्या वगैरे येण्याची पण मग शक्यता नसते. आणि छान हा ड्रेस खूप छान वाटतो मला. खूप दिवसातून मी काढला, बॅगेत पॅक केलेला होता, तर मला असंच बॅग खोलली ना त्या दिवशी, तर त्याच्यामध्ये दिसला, मग मी काढून घेतला. आणि म्हटलं आता चला कधी कधी आता वापरून टाकूया. आणि ठेवून पण मग खूप दिवस आता देवपूजा पण करून घेत आहे मी. आणि देवपूजा मला सर्व झालं, म्हटलं देवपूजाच राहिली, त्याच्याशिवाय मग मन पण लागत नाही. आणि सवय पडली ना तर या गोष्टीची, तर देवपूजा पण करून घेते मस्त छान. आणि पाहू शकता माझी देवपूजा झाली आहे. खूप छान वाटतं, धूप अगरबत्ती लावल्यानंतर खूप सुंदर वाटतं. देवपूजा केस पण हेअर मस्त विंचरून घेतले. आणि आता मी मस्त गरमागरम खिचडी करत आहे सिंपल. आणि मग रात्री म्हटलं बघूयात भाजी चपाती असं बनवून. आता मस्त छान गरमागरम खिचडी करतो. आणि खिचडी सर्वांना आवडते. चला मला खिचडी बनवते. या पॅनमध्येच आता खिचडी बनवते मस्त. मस्त खिचडी झाकून ठेवली, मस्त छान वाफेवर होते. तोपर्यंत म्हटलं चला भांडे वगैरे आहेत ना ते पटापट भांडे लावून घेऊत. आणि भांडे जे नाश्त्याचे होते सर्व नाश्त्याचे भांडे ते सर्व घासून घेतले का म्हणजे असे राहतच नाही. मग काही जास्त कामं नसतात. आणि वेळच्या वेळी कामं केले ना मग कंटाळा पण येत नाही. आणि खूप मग भांडे घासले ना एकदम तर मग असं इतका कंटाळा येतो ना, एवढे भांडे आणि तिथं उभं राहून मग कंटाळा येतो. आता थंडीचे दिवस येत आहे, तर थंडीमध्ये तर खूपच मग इरिटेट होतं भांडे घासायला. मला तर थोडं काय काम नसतं असं बसच वाटतं ना, तर त्याच्यामुळे मग मी वेळच्या वेळी पण घासून घेते, मग जास्त भांडे नसतात. आणि इकडे छान मस्त गरमागरम खिचडी होत आहे. इतकं घर आवडलं की मस्त आम्ही जेवण पण करून घेऊन असं तूप टाकून कांदा लोणचं असं खायला खूप छान वाटते मला खिचडी गरमागरम.
आणि मी पटकन आता इथे भांडे क्लीन करून घेत आहे. आणि मी छान आता सर्व किचन पण क्लीन करून घेणार. सर्व गॅलरीमध्ये पण झाडांना पाणी पण घालून घेतलं आज लवकर. आणि ऑलमोस्ट माझे सर्व कामं झालीच आहे. फक्त आता बाथरूम क्लीन करायचं, कारण की मी आज लेट आंघोळ केली. तर बाथरूम पण आता क्लीन करून घेऊ. त्याच्यानंतर मग मस्त जेवण करणार आम्ही. आणि आधीला पण आज खिचडीच खाऊ घालणार आहे. म्हटलं त्याला पण सवय पडायला पाहिजे. तर खिचडीच खाऊ घालणार आहे मी त्याला थोडीफार. आणि सर्वच आज माझी कामं झाली. मी रेग्युलर आहे ना, माझी सर्व कामं आवरत असते. आणि त्याच्यामुळे मला ना कोणतीही कामं असं जास्त जड पडत नाही, की इथं ही क्लीन करा, तिथं क्लीन करा. मी म्हणजे सर्व गोष्टी रोज काही ना काही एक मी करतच असते. त्याच्यामुळे मग आता अशा प्रकारे चला मग आता आधीला जेवायला देत, त्याला भूक पण लागली. खायला जेवायला बसलेला आहे, मस्त खिचडी खातोय तो. आणि मी पण मस्त खिचडी, लोणचं, पोळी खाते, जेवण करतो. आणि मग बोलतो तुमच्याशी. आमचे जेवण झाले. मी आदूला आताच इतकंच झोपून पण दिलं. आणि मस्त छान जेवण झाले. आता मी पटकन बाथरूम क्लिनिंग करायची राहिली माझी, तर तेवढी करते. आणि मस्त झाडांना पण सर्व पाणी वगैरे घातलं. आणि थोडीशी नॉर्मल कामं बाकी राहिली माझी. तर चला मग आता बाथरूम क्लिनिंग करते, मग बोलते तुमच्याशी. तर इथं पण मी एक पॉट ठेवलेला आहे, मस्त छान ग्रो झाला आहे. आणि इथंही बाकीच्या वस्तू. आणि ते एक तिथे नॉर्मल आपल्या लागणारे टूथब्रश वगैरे आणि साबण तिथं असते. जर आपण रेग्युलर बाथरूम क्लीन केलं, घासलं ना हार्पिक टाकून रेग्युलर, तर बाथरूम बघा येल्लोश कलर येत नाही. नाही तर असं पिवळसर खर्च आपला होतात बाथरूमच्या स्टाईल वगैरे. त्याच्यामुळं रेग्युलर आपलं हे बाथरूम क्लीन केलं तर स्वच्छ असतं. आणि मला तर सवय पडली, मी रोज बाथरूममध्ये हार्पिक टाकून घासूनच घेते. आणि तुम्ही पाहू शकता बाथरूमचं स्टाईल तुम्ही किती चमकतात आणि किती मस्त वाटतं आहे, कारण की रेग्युलर ह्या गोष्टी केल्या ना तर घाण होत नाही. सर्व घराची क्लिनिंग वगैरे झाली आणि छान मस्त थोडा वेळ टाईम बसले, छान आवरलं. पण तुम्हाला मी थोडेसे प्लांट दाखवते. मस्त इथे छान ते हे फुल येणार, मस्त छान सर्व छान मस्त झाडं ग्रो करत आहे. हे बघा गवती चहा वगैरे, इकडे सर्व झेंडूची झाडं, छान छोटे छोटे फुलं पण आली ते झेंडूला. आणि अशा प्रकारची एवढी झाडं अशी आहेत. आणि इथं पण खाली पॉट ठेवलेत. म्हटलं आता इथे ना काय करते मी, इथं थोडंसं एक फरचीचा तुकडा असं लावून घेते. आणि इथे या साईजमध्ये. आणि इथं आहे ना मस्त जे रेडीमेड आहे ना तुळशी वृंदावन, तर ते इथं आणून मला लावायचं आहे. या साईडनी इथं करते म्हटलं मी. आणि थोडेसे पॉटसाठी काहीतरी आयडियाज, हँगिंग 2 करायचे आहे तिथं, हँगिंग बेड सोडायचे आहे. तर ही आयडियाज मला अजून एक करायची आहे. आणि तुम्ही इथं मागं पाहू शकता ना, इथे वरती ह्या विंडोच्या वरती जी मोठी विंडो आहे ना, तर तिथं पूर्णचं बॉक्स करून घेणार मी आता. म्हटलं बॉक्स करून घेते, म्हणजे तिथं मग मला ना दुसरे पण असं छानसं काही म्हणजे वस्तू डेकोरेट म्हणा, दुसऱ्या काही वस्तू ना ज्या इझी मला काढायला सोप्या होतील, ते तिथे एक छान बॉक्स करून घ्यायचा विचार चालू आहे. तर बघते आता हे सर्व करून घेते मी पटापट. काय करायचं ते आयडिया आधी बघते, काय काय कसं करायचं. आणि चला मग आता थोड्या वेळात बोलते तुमच्याशी मी. बाकी मग गावात चहा वगैरे ठेवायच्याच बोलते. संध्याकाळचे 5 वाजले, आता चहा ठेवतो आम्ही. आणि आद्विक पण बघ दिशू आली. आताच आद्विक उठला, आता मस्त चहा ठेवते मी, मस्त ब्लॅक टी. चला बोलते तुमच्याशी थोड्या वेळ. मस्त मी चहा घेते. इकडं मस्त राईस ठेवलेला आहे. आणि इथं मस्त मटण करायचं आहे. तर कांदा मी ना डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहे. आणि कांदा पण भाजून झाला की त्याच्यावरतीच सांचीने पकडून खोबरं पण भाजेल. आणि मस्त मग त्याला मिक्सरमध्ये काढून घेणार. आणि चहा पण ही साईड टू साईड. चला पटापट स्वयंपाकाची तयारी करते. आणि पोळ्यांचं पीठ पण, भाकरीचं पीठ होतं ते खूप आधी दळलेलं होतं. आणि ते थोडंसं कडसर लागतं, म्हणून आता ते थोडंसंच आहे. तर मग जाऊ दे, कडसर पण लागतं आहे म्हणून मी ते कॅन्सल केलं भाकरीचं. चपात्या टाकून घेते आता पटकन. आणि असं ब्लॅक टी पिते. या तुम्ही पण ब्लॅक टी. आद्विक चल इकडे.
भात केला आहे आणि ही छान मस्त मटणची भाजी केली आहे रस्स्याची छान. ताटं वगैरे काढून ठेवलं आहे. चपात्या पण झालेल्या आहे. स्वयंपाक झालाच ऑलमोस्ट. आता थोडं उकळी आली की मग गरमागरम भाजी पण झाली की मग लगेच जेवायला बसताय आणि जेवण झाल्यावर बोलते मग तुमच्याशी. चला बाय. छान मस्त भाजी झाली. कशी भाजी झाली ती दिशू? खूप छान. इकडे एकदम भारी टेस्टी भाजी झाली ती. आणि आमचे जेवण झाले आताच. आदू आणि आदूचं पण जेवण झालं छान. आदू इकडे बघ. अद्विक. चला मग आता हा व्हिडिओचा एंड करते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.